नमस्कार मित्रमैत्रिणींनो. यापूर्वी आपण पाहिलं की एक्सरसाइज का महत्वाचा आहे. त्यानंतर कार्डिओ एक्सरसाइज, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्ट्रेचिंग या प्रत्येकाचं महत्व सुद्धा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे. त्याची लिंक सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, ते नक्की चेक करा. आणि यापूर्वी आपण लोअर बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंगचं वर्कआउट ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे. आज आपण आहोत अप्पर बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी हा व्हिडिओ. जनरली महिलांमध्ये, फिमेल्समध्ये अप्पर बॉडी थोडी वीक असते, तर त्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, मसल ट्रेन करणं थोडं गरजेचं असतं. तर आपण विथ वेट्स म्हणजे डंबेल सोबत करणार आहोत आज. आणि इवन ज्यांच्याकडं डंबेल्स नाहीत त्यांनी एकतर पाणी बॉटल 1 लिटरच्या 2 पाणी बॉटल वापरू शकता, किंवा 2 सेम वजनाची पुस्तकं सुद्धा तुम्ही याच्यासाठी वापरू शकता, जे तुम्हाला होल्ड करायला थोडी ग्रिप चांगली राहील असं असलं पाहिजे. तर आपण जेव्हा केव्हा एक्सरसाइज करतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा करतो वॉर्मअप. तर आज आपण पाहणार आहोत, स्पेसिफिकली आज आपण वॉर्मअप अप्पर बॉडीसाठी करणार आहोत. तर स्टार्ट करूयात आपण वॉर्मअप पासून, जे स्टार्ट होतं ॲज युजल नेक पासून. तर नेक रोटेशन स्टार्ट करूयात. प्रत्येकाचे आपण 8 ते 10 रेपिटेशन करू शकता. स्लो करा, विथ ब्रीदिंग करा, जे तुम्हाला अजून चांगला इफेक्ट देईल. तर स्टार्ट करूयात नेक रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट साइड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर नेक अप अँड डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर आपण करणार आहोत नेक साइड बेंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर करणार आहोत आपण नेक ट्विस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर करणार आहोत शोल्डर रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर करणार आहोत आपण फ्रंट साईडनं शोल्डर रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर करणार आहोत आपण फुल हँड रोटेशन बॅक साईडनं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर करणार आहोत फ्रंट साईडनं फुल रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर करणार आहोत आपण हँड ट्विस्ट साइड टू साइड. 1 2 3 4 5 6 7 8
9, 10. यानंतर आपण साईड बेंड करणार आहोत. त्यासाठी थोडं पायात अंतर घेऊ शकता आणि साईडला आपण स्ट्रेच करणार आहोत. त्यालाच आपण साईड बेंड असंही म्हणतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स करा आणि अपोजिट साईडनं करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. यानंतर करणार आहोत आपण हाताचे वॉर्मअप, ज्यामध्ये आपण रिस्ट रोटेट करणार आहोत. साईडनं दाखवते, ज्यामधले आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने असं करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यानंतर करणार आहोत आपण आतल्या बाजूने रोटेशन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यानंतर आपण दोन्ही हात पूर्ण ओपन करणार आहोत आणि स्क्वीज करणार आहोत 10 वेळा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यानंतर करणार आहोत आपण एल्बो एक्सटेन्शन म्हणतो आपण, फोर आर्म एक्सटेन्शन. फ्रंटला पण ठेवू शकता तुम्ही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर हे आपलं झालं आहे, वॉर्मअप केलेलं आहे. तर यानंतर आपण ॲक्च्युअल जे अप्पर बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे ते स्टार्ट करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही वेगळ्या वेगळ्या वजनाचे डंबेल्स वापरू शकता. तुम्ही बिगिनर्स असाल तर 1 किलोपासून स्टार्ट करू शकता, किंवा वॉटर बॉटल 1 लिटरची फुल भरून ते पण वापरू शकता. तर मी आज तुम्हाला काही 2.5 किलो आणि काही 1.5 किलो असं दाखवणार आहे. तर हे आहेत 2.5 किलोचे डंबेल्स. तर याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत बायसेप कर्ल पासून. तर तुम्हाला मी साईडनं दाखवते. तुम्ही इवन बिगिनर असाल तर सिंगल हँड सुद्धा करू शकता. याच्यामध्ये कोपर फिक्स ठेवायचा आहे आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आपण प्रत्येक ह्याचे 10 रेपिटेशन करणार आहोत. तसं तर आपल्याला 3 राऊंड करणं अपेक्षित असतं, परंतु मी एक राऊंड दाखवणार आहे. तुम्ही बिगिनर असाल तर 1 राऊंड करा आणि हळूहळू तुम्ही सेकंड थर्ड ॲड करू शकता. तर यानंतर करणार आहोत आपण बायसेप. तर याच्यामध्ये तुम्ही साईडनं सुद्धा करा किंवा सिंगल हँड पण करू शकता. मी दोन्ही हाताने दाखवणार आहे. सेपरेट ठेवू शकता. स्ट्रेट हँड करायचे आहेत आणि एल्बो फिक्स करून हालचाल करायची आहे. 1, फुल स्ट्रेच करायचे. 2, 3, 4, 5, 6, 7,
8, 9, 10. रिलॅक्स. हा ट्रायसेप झाला. यानंतर आपण फ्रंट रेज करणार आहोत, हँड रेज विथ वेट. तर यामध्ये ॲब तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट ठेवायचे आणि फक्त हाताची मुवमेंट करायची आहे. ॲब कॉन्ट्रॅक्ट करायचे, नी थोडे फ्लेक्स ठेवायचे आहेत आणि स्टार्ट करूयात आपण फ्रंट रेज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. मध्ये मध्ये तुम्ही जस्ट ब्रेक घेऊ शकता. तुमचे जर हात अवघडले तर तुम्ही शेक करू शकता, मूवमेंट करू शकता आणि रिलॅक्स करू शकता. आपण एकच राऊंड करतो, जनरली हे होत नाही, परंतु जर होत असेल तर तुम्ही शेक करा, मूवमेंट करा आणि नेक्स्ट राऊंड कंटिन्यू करा. जसं आपण आता पाहिलं फ्रंट रेज, तसं साइड रेज पण करणार आहोत आपण. तुम्ही सिंगल हँड पण करू शकता, लाईक दिस, किंवा होल्ड करायचंय आणि नेक्स्ट खाली यायचंय. होल्ड अँड रिलॅक्स. आपण आता दोन्ही हाताने करणार आहोत. हे करताना सुद्धा ॲब कॉन्ट्रॅक्ट, नी फ्लेक्स आणि कंटिन्यू करू शकता तुम्ही. दोन्ही हाताने आपण स्टार्ट करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. यानंतर अजून एक एक्सरसाइज आपण करणार आहोत, एल्बो एक्सटेन्शन, ज्याच्यामध्ये सुद्धा आपला ट्रायसेप हाच मसल वापरला जाणार आहे. यानंतर आपण करणार आहोत एल्बो एक्सटेन्शन, ज्यामध्ये आपण नी फ्लेक्स करणार आहोत, थोडं बेंड करणार आहोत आणि बॅक स्ट्रेट असलं पाहिजे. बॅक आपलं पूर्ण स्ट्रेट असलं पाहिजे, ना असं असलं पाहिजे, ना असं असलं पाहिजे. स्ट्रेट, थोडं बेंड करायचे, 2 अँगल नी आणि बॅकचं फिक्स करायचे. एल्बो फिक्स मूवमेंट करायची आहे आणि कोपरामधून हात आपण फुल एक्सटेंड, इथं पॉज घ्यायचा आहे आणि नंतर हात जवळ घ्यायचे आहेत. असे आपण 10चं रेपिटेशन करणार आहोत. बॅक स्ट्रेट, ॲब कॉन्ट्रॅक्ट, नेक स्ट्रेट करायचं आहे आणि आपण स्टार्ट करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आणि आज असं आपण एक राऊंड कंप्लीट केला आहे, ज्यामध्ये 10चं रेपिटेशन होतं. तर हे तुम्हाला हळूहळू मसल गेन, स्ट्रेंथ करायला आणि प्रोग्रेस करायला मदत करेल आणि इनडायरेक्टली तुम्हाला फॅट लॉसला सुद्धा मदत करणार आहे. जसं आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करताना वॉर्मअप करणं गरजेचं आहे, तसंच संपल्यानंतर स्ट्रेचिंग करणं सुद्धा गरजेचं आहे. वर्कआउट किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग संपल्यानंतर काही स्ट्रेचेस करणं गरजेचं असतं, जे तुम्हाला कूल डाऊन करायला मदत करेल आणि रिकव्हरीमध्ये सुद्धा मदत करेल. तर आपण काही स्ट्रेचेस करणार आहोत, ज्याची सुरुवात आपण नेकपासून करू शकतो. आपण नेक स्ट्रेच करणार आहोत आणि होल्ड करून ठेवणार आहोत.
10 सेकंद करू शकता, 6 सेकंद करू शकता. आज आपण 10 सेकंद करणार आहोत. साइड नेक स्ट्रेच करणार आहोत आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जेव्हा आपण स्ट्रेच करतो त्यावेळेस हळूहळू स्ट्रेच वाढवत जायचा आहे आणि स्ट्रेच करत असताना ब्रीदिंग कडे लक्ष द्यायचं आहे. जे स्लो डाऊन होईल आणि डीप सुद्धा होईल याकडे नेहमी लक्ष द्यायचं आहे. आता करणार आहोत अपोजिट साइडने स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर रिलॅक्स आणि आता बॅक साइडला स्ट्रेच करणार आहोत. त्यासाठी हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि बॅक साइडला नेक स्ट्रेच करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फ्रंट स्ट्रेच करत असताना आपण हाताने हेड प्रेस करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. यानंतर आपण शोल्डर स्ट्रेच करणार आहोत. तर यामध्ये आपण अपोजिट हँडने एल्बोच्या लेवलला या हाताने प्रेस करायचं आहे आणि या हाताने पुल करायचं आहे. दोन्ही हाताने दोन्ही गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट साइड सेम करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. यानंतर आपण मनगट स्ट्रेच करणार आहोत बॅक साइडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. यानंतर अपोजिट साइडला स्ट्रेच करणार आहोत. करायचं आहे. 2 3 4 5 6 7. बरं वाटेल इतकं. यानंतर अपोजिट हँड करणार आहोत. बरं वाटेल इतकं स्ट्रेच करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. खालच्या बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर ट्रायसेप स्ट्रेच करणार आहोत आपण बॅक साइडनं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर अपोजिट साइडला करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर आपण बॅक स्ट्रेच करणार आहोत, ज्यामध्ये दोन्ही हात एकात एक गुंतवायचे आहेत. हाताने पुढे प्रेस करायचं आहे आणि बॅक मागे स्ट्रेच करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर हात बॅक साइडला क्रॉस करायचे आहेत आणि चेस्ट ओपन करायचा प्रयत्न करायचा आहे आणि हात वर उचलायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किंवा तुम्ही हा स्ट्रेच अजून एक्सटेंड करू शकता. बॅकमध्ये कंबरमध्ये वाकायचं आहे आणि हात वरती स्ट्रेच करायचे आहेत, जे तुम्हाला ॲक्च्युली रिलॅक्स फील करेल. यानंतर लास्ट एक स्ट्रेच आहे, फुल बॉडी स्ट्रेच. हात वरती एकात एक गुंतवायचे आणि वरती स्ट्रेच करायचं आहे. फुल बॉडी स्ट्रेच, ज्यामध्ये पोटाचे स्नायू सुद्धा ताणले जातील. अँड रिलॅक्स. तर हे आपलं आजचं स्ट्रेंथ ट्रेनिंग वर्कआउट संपलेलं आहे. तर मी नेहमी सांगते की वर्कआउट फक्त 20% काम करतं, तुमचं
फॅट लॉस जर्नीमध्ये. तर फूड किंवा अन्न, न्यूट्रिशन हे 80% काम करतं आणि सोबतच रेस्ट अँड रिलॅक्झेशन हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सोबतच हायड्रेशन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, यावर सुद्धा फोकस करा. तर माझ्या या चॅनलला स्वस्त आणि मस्त जगा नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यावरती मी म्हणजे तुम्हाला नवनवीन सायंटिफिक माहिती टाकत आहार, असते. व्यायाम, आहार, व्यायाम, निद्रा, रिलॅक्झेशन आणि प्राणायाम याबद्दल, जे तुम्हाला फॅट पासून फिट होण्याला तर मदत करेलच, परंतु हॅपी हेल्दी लाईफ जगायला मदत करेल. आणि ही सर्व माहिती सायंटिफिक असल्याने तुम्ही मेडिसिन फ्री, डिसीज फ्री आयुष्य जगू शकाल. तर धन्यवाद. खाली डिस्क्रिप्शन नक्की चेक करा, ज्यामध्ये मी सर्व डिटेल्स दिले आहेत.